हा बघा आता नेक्स्ट क्वेश्चन हा 3 नंबरचा झालेला आहे आपला. 4 नंबरचा ऍज इट इज तसाच आहे, फक्त त्याच्यामध्ये रूट टाकलेलं आहे. काय करतो आपण? कंपनेंडो डिव्हिडेंडो दोन्ही प्रॉपर्टी सोबत वापरतो. हेअर रूट मध्ये बघा, बोलू नका, इकडे लक्ष द्या आणि लिहिण्याची गडबड नका करू. 4x + 1 अंडर रूट 4x + 1 वरती काय आहे एकदा प्लस आणि खाली काय आहे मायनस x + 3. समोर किती आहे 4/1. ठीक आहे, आपण असं असल्यावर काय करतो, येऊ द्या त्यांना. कंपनेंडो डिव्हिडेंडो बाय युजिंग कंपनेंडो आणि डिव्हिडेंडो. कंपनेंडो डिव्हिडेंडो. ठीक आहे, आता हे जे कंपनेंडो डिव्हिडेंडो आहे आपण एकदा वरती करतो प्लस आणि नंतर मायनस. तर वरती प्लस आणि मायनस कसं करतो बघा. 4x + 1 + x + 3. ठीक आहे, आता वरती प्लस करायचं म्हणजे कसं करतो, प्लस यांची प्लस करतो आपण. प्लस हे सेकंड अंडर रूट 4x + 1 - x + 3. म्हणजे खालचं आपण काय केलं त्याच्यामध्ये प्लस केलं. ठीक आहे, x - 3 + 3 ना. त्याच्यानंतर अंडर रूट 4x + 1 प्लस x + 3 ॲज इट इज. त्याच्यानंतर आपण करणार मायनस. तर मायनस करताना हे वरची साईन चेंज करायची, प्लसचं काय होईल मायनस 4x + 1 ॲज इट इज आणि इकडे मायनसचं काय होईल प्लस x + 3 ॲज इट इज. आता काय केलं मी हे इथं नाही समजणार तुम्हाला, लवकर इकडे समजेल. काय केलं आपण 4 + 1 4 - 1 सेम असं केलं, हे प्लस हे मायनस हे. आता याच्यात कॅन्सल काय काय होतं सांगा मला, काय काय कॅन्सल होईल. हे प्लस मध्ये हे मायनस मध्ये कॅन्सल, हे प्लस मध्ये हे मायनस मध्ये कॅन्सल. 4x + 1 4x + 1 किती वेळेस आहे 2 वेळेस. 2 √4x + 1 खाली पण 2 √ सांगा काय होईल x + 3 2 वेळेस आहे. 2 2 कॅन्सल, 4 आणि 1 5, इकडं 3. बघा इथं काय होतं स्क्वेअर होता, काय होता स्क्वेअर, म्हणून इथं काय घेतलं स्क्वेअर रूट घेतलं होतं काल. काय घेतलं होतं स्क्वेअर रूट. आता काय स्क्वेअर रूट आहे तर काय घेसाल स्क्वेअर, स्क्वेअरिंग बोथ साइड. स्क्वेअरिंग बोथ साइड, दोन्ही बाजूंचा स्क्वेअर करून. आता बघा ज्यांचा स्क्वेअर केला त्याचं स्क्वेअर रूट निघून जाईल. या रूटचं स्क्वेअर रूट निघून गेल्यावर काय उरलं फक्त 4x + 1 आणि खाली पण काय उरलं x + 3. समोर इकडल्या बाजूचा पण स्क्वेअर होईल, 5चा स्क्वेअर 25 आणि 3चा 9. क्रॉस मल्टिप्लाय 9 ब्रॅकेट 4x + 1 इकडं 25 इन ब्रॅकेट x + 3 25 9 गुणिले 4 36x अधिक 9 इकडे 25 गुणिले x 25x 25 गुणिले 3 75 25 ला इकडे आणा 36x - 25x आणि 75 9 तिकडे गेल्यानंतर होतील मायनस 36 मधून 25 गेले 11 इकडं 66. मग x बरोबर किती आलं 66 भागीला 11 कितीचा भाग जाईल 6चा. देअरफॉर x बरोबर किती येईल 6. ठीक आहे, आता इकडे लक्ष द्या. हा जो क्वेश्चन आहे 6 नंबरचा तो सॉल्व्ह करा तुम्ही. कसा इकडे बघा सेम आहे, बाय युजिंग कंपनेंडो डिव्हिडेंडो. एक टर्म कॅन्सल होईल कोणती तरी, फक्त इथे तुम्हाला लिहावं लागेल बाय टेकिंग क्यूब रूट. काय लिहावं लागेल बाय टेकिंग क्यूब रूट. ठीक आहे, आणि हे समोर बरोबर तुम्हाला कोणाचा क्यूब येते माहिती पाहिजे मग. ठीक आहे करा. आता हा जो क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आपण सेम असाच क्वेश्चन आहे 6 नंबरचा. ठीक आहे, 4 नंबरचा नंतर घेऊ आपण. काय क्वेश्चन मध्ये बघा, हेअर क्वेश्चन लिहून घ्यायचा अगोदर. काय सांगा 3x - 4चा क्यूब प्लस काय समोर x + 1 क्यूब अपॉन मध्ये
3x क्यूब क्यूब प्लस नसेल, मायनस असेल खाली. खाली प्लस वरती मायनस, उलटे का? खाली प्लस वरती मायनस. आणि इकडे किती आहे? 61/189. 61/189. बघा आता मग बाय युझिंग कंपेनेंडो डिव्हिडेंडो. कंपेनेंडो बाय युझिंग कंपेनेंडो अँड डिव्हिडेंडो. दोन्ही एकत्र वापरायचे आपल्याला प्रॉपर्टीज. दोन्ही एकत्र वापरले म्हणजे वरती करायचं प्लस, खाली मायनस. मायनस एक्स प्लस 1चा क्यूब, याला 3x मायनस 4. बघा इथं मायनस साईन आहे अगोदर, तेवढं लक्षात ठेवा. एक्स प्लस 1चा क्यूब असं का लिहिलं सांगतो तुम्हाला रिझन. बघा आता काय करणार आपण, या टर्ममधून एकदा खालची टर्म करायची प्लस. इकडे बघा, या टर्ममधून एकदा खालची टर्म काय करायची प्लस. 3x मायनस 4चा क्यूब प्लस एक्स प्लस 1चा क्यूब ॲज इट इज. समजलं? आता याच्यामधून खालची टर्म काय करायची मायनस. ही होईल मायनस 3x मायनस 4चा क्यूब. आणि वरची पण, ही दुसरी पण काय होईल मायनसच होईल. तुम्हाला म्हटलं मी वरच्याला अनुसरून खालच्यांचे साईन बदलायचे, कारण आत गेल्यानंतर साईन काय होत असतात चेंज. या प्लसचं काय झालं मायनस, या प्लसचं पण काय झालं मायनस. थोडा मायनसचा घोळ करसाल तुम्ही. 61 प्लस 189 आणि अपॉन 61 मायनस 189. ठीक आहे. बघा आता हे मायनस आणि हे प्लस कॅन्सल, हे प्लस आणि हे मायनस कॅन्सल. बघा हे मायनस मायनस कॅन्सल होणार नाही. हे आणि हे दोन वेळेस आहे 3x मायनस 4चा क्यूब. हे आणि हे पण किती वेळेस दोन वेळेस, पण मायनसमध्ये कसं आहे मायनस एक्स प्लस 1चा क्यूब. 2 2 कॅन्सल. इकडं सांगा 61 189 किती रे? 250. ओके. खाली 128 मायनसमध्ये. आता बघा इथं पण मायनस साईन, इथं पण मायनस साईन आहे. दोन्ही ठिकाणचा मायनस साईन काय होईल प्लस. म्हणजे इकडे येईल फक्त 3x मायनस 4चा क्यूब अपॉनमध्ये एक्स प्लस 1चा क्यूब. बघा मायनस, हे पण मायनस आहे, हे पण मायनस आहे, काय झालं प्लस. याला 2 भाग द्या, इथं येईल 125 आणि याला 2 भाग द्या, किती येईल 64. म्हणजे याच्या समोर आलं 125/64. मग बाय टेकिंग क्यूब रूट. क्यूब रूट घेतल्यावर फक्त उरेल 3x मायनस 4 आणि खाली उरेल एक्स प्लस 1. आणि इकडं 125चं क्यूब रूट 5 आणि 64चं 4. क्यूब रूट म्हणजे 3 वेळेस गुणाकार. 125 3 वेळेस गुणाकार कोणाचा आहे 5 5 5 आणि 64 3 वेळेस गुणाकार कोणाचा आहे 4 4 4. क्रॉस मल्टिप्लाय 4 इन ब्रॅकेट 3x मायनस 4 आणि 5 इन ब्रॅकेट एक्स प्लस 1. 4 त्रिक 4 चौक 16. 5 1 5 आणि 5 1 5. 5 इकडं ना 12x मायनस 5x. इकडे आहे 5. 16 तिकडे गेल्यानंतर प्लस 7x बरोबर 21. x बरोबर 21/7. कितीचा भाग जाईल 3चा. x बरोबर 3. ठीक आहे, कळालं? किंवा बघा, किंवा सांगून देतो तुम्हाला. इकडे लक्ष द्या, इकडे बघा एकदा. किंवा तुम्ही काय करू शकता, हे जे आहे ना, हे बाय युझिंग कॉम्पेनेंडो डिव्हिडेंडोच्या अगोदर तुम्ही बाय अल्टरनेंडो करा. काय करा? बाय अल्टरनेंडो. त्याचं रिझन सांगतो तुम्हाला. अल्टरनेंडो बाय युझिंग अल्टरनेंडो. ज्यांना सोडवायचं ते घरी सोडू शकता. अल्टरनेंडो म्हणजे काय होईल? उलट होईल. काय होईल? सॉरी, अल्टरनेंडो नाही रे, अल्टर म्हणजे बदलत असतं ते. इन्व्हर्ट म्हणजे उलट, इन्व्हर्ट एंडो. त्याचं रिझन सांगतो तुम्हाला काय करायचं. म्हणजे ही खालती टर्म काय येईल वरती 3x मायनस 4चा क्यूब प्लस एक्स प्लस 1चा क्यूब अपॉनमध्ये 3x मायनस 4चा क्यूब मायनस एक्स प्लस 1चा क्यूब आणि हे होईल 189/61. असं केल्यामुळं काय होईल, हे इथं मायनसचं तुम्हाला
त्रास जाणार नाही. पहिले इन्व्हर्टंडो नंतर ही प्रोसिजर. ठीक आहे, घरी करून बघा ते. सध्या हे लिहून घ्या. आता हा जो क्वेश्चन आहे 5 नंबरचा तो थोडा डिफरंट आहे. डिफरंट म्हणजे कसा, आता त्याच्यात तुम्हाला एक फॉर्म्युला शोधणं आहे. काय करणं आहे, शोधणं आहे. कसं शोधायचं बघा. आता हेअर क्वेश्चन लिहून घ्यायचा अगोदर. काय तर 4x + 1चा स्क्वेअर प्लस 2x + 3चा स्क्वेअर आणि अपॉनमध्ये 4x² + 12x + 9 = 61/36. आता याच्यात काय शोधायचं फक्त तुम्ही बघा. याच्यात एवढं शोधायचं आहे की ही जी खालची टर्म आहे, इकडे बघा, ही जी खालची टर्म आहे ही कोणाचा स्क्वेअर आहे, याचा स्क्वेअर आहे का याचा स्क्वेअर? ही जी खालची टर्म कोणाचा स्क्वेअर वाटतो तुम्हाला? सेकंड नंबरचा. कारण याचा स्क्वेअर 2चा स्क्वेअर काय होईल 4x² आणि 3चा काय होईल 9. म्हणजे तो या ब्रॅकेटचा काय आहे स्क्वेअर. कसं, देअरफॉर 4x + 1 याचा स्क्वेअर प्लस 2x + 3 याचा स्क्वेअर आणि हा पण कोणाचा स्क्वेअर आहे 2x + 3चा. कसा, कोणत्या फॉर्म्युल्यानुसार? a + b चा स्क्वेअर काय असतो a² + 2ab + b². आपल्याला माहिती आहे, शिकवताना मी तुम्हाला तसं शिकवतो, पण लिहिताना 2ab वाले टर्म मधात लिहायचे. ठीक आहे. आता हा जर स्क्वेअर केला ना तुम्ही या फॉर्म्युल्यानुसार तर असाच येईल बघा. पहिल्याचा स्क्वेअर 4x², 2ab दोघांचा गुणाकार त्याची दुप्पट, 3 दुनी 6, 6ची दुप्पट 12 आणि 3चा स्क्वेअर 9. ठीक आहे, इथपर्यंत फक्त एक स्टेप होती. आता मागच्या क्वेश्चनमध्ये आपण वापरलं कंपेनंडो डिव्हिडंडो. इथं एकच टर्म आहे म्हणजे त्याच्यात फक्त आपल्याला काय वापरायचं डिव्हिडंडो. डिव्हिडंडोज का, मायनससाठी, बाय युझिंग डिव्हिडंडो. डिव्हिडंडो का वापरतो, फक्त आपण मायनस करतो. कसं मायनस करतो, 4x + 1चा स्क्वेअर प्लस 2x + 3चा स्क्वेअर, हा स्क्वेअर आहे, मायनस खालची टर्म काय करायची मायनस 2x + 3चा स्क्वेअर आणि अपॉनमध्ये काहीच चेंज नाही. का चेंज नाही, कारण सिंगल प्रॉपर्टी वापरलेली आहे. मग इकडल्या बाजूला पण तसंच 61 - 36 अपॉनमध्ये 36. हे झालं कॅन्सल. काय काय उरलं आपल्याकडे सांगा. 4x + 1चा स्क्वेअर, 4x + 1चा स्क्वेअर. ठीक आहे, अपॉनमध्ये काय आहे 2x + 3चा स्क्वेअर. 61 मधून 36 गेले 35, बरोबर सांगा रे, 25 येईल आणि खाली आहे 36. आता स्क्वेअर दिसला तर काय करतो आपण, बाय टेकिंग स्क्वेअर रूट. बाय टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय होईल, (4x + 1) स्क्वेअर निघून जाईल आणि इकडे 2x + 3, याचं स्क्वेअर रूट 5 आणि याचं 6. क्रॉस मल्टिप्लाय, इकडे पण क्रॉस मल्टिप्लाय. सांगा 6 × 4 24, 6 × 1 6, 5 × 2 10, 5 × 3 15. 10ला इकडं आणा, 24x - 10x, इकडं 15, 6 तिकडे गेल्यानंतर मायनस 24 मधून 10 गेले 14x = 9. मग x बरोबर किती येईल 9/14. जे असेल ते आन्सर. ठीक आहे, बघून घ्या.